नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा, 24 फेब्रुवारी वार आहे शनिवार। या दिवशी आलेली आहे या महिन्यातील माघ पौर्णिमा। तर जी माघ पौर्णिमा आहे तर या माघ पौर्णिमेला अतिशय महत्त्व दिलं जातं। धार्मिकदृष्ट्या माघ महिना हा खूप विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो। या महिन्यातील प्रत्येक तिथी ही अगदी महत्त्वाची आहे। यातील माघ पौर्णिमा जी आहे तर ती सर्व धर्माच्या उत्साहामधील दिवसापैकी एक आहे। म्हणजे या दिवशी स्नान दान करण्याला अतिशय महत्त्व आहे। या दिवशी जर आपण पवित्र गंगेमध्ये जाऊन जर स्नान केलं तर आपल्या हातून जी काही वाईट कर्म घडलेली आहेत, कळत नकळत जी पापे घडलेली आहेत तर त्याचा नाश होतो असं म्हटलं जातं। तर पहा, हे माघ महिन्यातील जे पवित्र स्नान आहे तर ते पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतं आणि माघ महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत समाप्त होतं। माघ पौर्णिमा ही माता लक्ष्मी त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असते, त्यामुळे आपण त्यांची पूजा उपासना करत असतो। त्याचबरोबर माघ पौर्णिमा जी आहे तर ती सर्व शुभ कार्यांना समर्पित असते। या दिवशी विवाह करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे। म्हणजे या दिवशी विवाह केले जातात, गृहप्रवेश केले जातात। एखादा नवीन व्यवसाय चालू करायचा असेल त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी जर सुरू केला तर तो सुद्धा शुभ मानला जातो। अनेक शुभ योग शुभ कार्य या दिवशी केले जातात। त्यामुळेच पहा, या दिवशी आपल्याला सेवा पूजा करायच्याच आहेत। त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील आपण जर केले तर आपल्याला निश्चितच त्याचे फळ प्राप्त होत असते आणि व्यक्तीला मोक्ष देखील प्राप्त होत असतो। म्हणूनच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काही उपाय करायचे आहेत, तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर यामध्ये तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे, तर तो उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे। आईने मुलांसाठी असा हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, ज्यामुळे पहा मुलांवर काही दोष असतील, अडचणी असतील, विघ्न असतील ते सर्व नष्ट होऊन जातील। मुलांची अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात खूप सारी प्रगती होईल। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत, मुलं असू द्या मुली असू द्या, यांच्यासाठी करायचा आहे। पहा, अगदी लहान मुलं जे असतात ना ते हट्टीपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाही आणि वारंवार आजारी देखील पडतात आणि त्यांना लवकर नजर दोष लागतो आणि नजर लागल्यामुळं ते सतत आजारी पडतात आणि त्यासाठीच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। आणि पहा, हा उपाय मोठ्या मुलांसाठी देखील करायचा आहे। तर मुलं शाळेत जात आहेत तरी सुद्धा ते हट्टीपणा करतात, अभ्यास करत नाही, ऐकत नाही आणि नेहमी आई वडिलांना उद्धटपणे बोलतात, माघारी बोलतात। त्याचबरोबर अभ्यास त्यांना करावासा वाटत नाही, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही, खूप वात्रटपणा करतात किंवा सतत आजारी असतात। तर यासाठी सुद्धा तुम्हाला हा एक उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे। जर आपल्या घरामध्ये अगदी मोठी मुलं आहेत, कॉलेजला जात आहेत, पदवी धारण केलेली आहे, तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होण्यासाठी आणि मुलांचे कोणत्याही प्रकारे काम करण्यामध्ये कोणत्याही अडचणी निर्माण न व्हाव्या, म्हणजे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, यासाठी आपल्याला या मुलांसाठी सुद्धा उपाय करायचा आहे। तेव्हा विशेष तिथी असते आणि ह्या विशेष तिथीवरती जर आपण असे काही उपाय आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी जरी केले तर त्याचे विशेष फळ हे आपल्याला प्राप्त होत असते असं म्हटलं जातं। तर बघा, 22 फेब्रुवारी हा माघ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस आहे, माघ पौर्णिमेचा दिवस आहे आणि या दिवशी आपण हा जो उपाय आहे तो करायचा आहे। अगदी शुभ दिवस आहे। आता बघा, आपल्याला आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। 22 फेब्रुवारीला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर स्नान करायचं आहे। स्नान केल्यानंतर आपलं देवघरातील देवपूजा करून घ्यायची, आपले जे कुबेर देव आहेत त्यांची पूजा करायची आहे। त्यानंतर हा जो उपाय आहे तर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल, म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय मुलांसाठी करू शकता। तर पहा, यासाठी आपल्याला एक ताम्हण लागणार आहे, म्हणजे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याचबरोबर एक मातीचा दिवा आपल्याला घ्यायचा। या दिव्यामध्ये आपल्याला कलश
धाग्याची वात घालायची आहे. जो लाल पिवळा धागा असतो बघा, मौली म्हणतो आपण त्याला कधी कधी, तर तो आपल्याला घ्यायचा आहे. ती वात आपल्याला घालायची आहे. ती जर नसेल तर कापसाची 2 वातींची एक वात करायची, त्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही वात आपल्याला त्या मातीच्या दिव्यामध्ये घालायची आहे, पंतीमध्ये घालायची आहे. आणि त्यानंतर तिळाचं तेल जर तुमच्याकडे तर तिळाचं तेल आपल्याला त्यामध्ये घालायचं असतं आहे. आणि जर आपल्याकडे तिळाचं तेल नाही तर मग काय करायचं, जे तुमच्याकडे तेल आहे ते टाकायचं आणि त्यामध्ये चिमूटभर आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि चिमूटभर आपल्याला हळद त्यामध्ये टाकायची आहे. आणि अशा प्रकारे असा हा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि जे काही आपण ताम्हण घेतलेलं आहे पहा, ती ताम्हण घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या पाण्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. यानंतर ह्या प्लेटने, म्हणजे हा जो दिवा लावलेली जी प्लेट आहे त्या प्लेटने, ह्या दिव्याने आपल्याला आपल्या मुलांना ओवाळून घ्यायचा आहे. आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. त्या दिव्याला मुलांना पाया पडायला लावायचं आहे. आपण स्वतः देखील पाया पडायचं आहे आणि हात जोडून मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देवांना प्रार्थना करायची. आणि हा दिवा आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर तिथेच लावून ठेवायचं आहे. माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे, माझ्या मुलांची जे काही विघ्न आहे, संकट आहे, अडचणी आहेत, दोष आहेत, ते सर्व दूर होऊ दे. त्यांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये ज्या बी क्षेत्रात असतील त्या क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला लक्ष्मी मातेला करायची. आणि दुसऱ्या दिवशी तो दिवा जो आहे तर तो उचलून घ्यायचा आहे आणि त्याच्या खालचं जे पाणी आहे तर ते मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे. आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आवर्जून टाका आणि ह्या पाण्याने मुलांना अंघोळ घाला. यामुळे काय होईल की मुलांमध्ये जी काही नकारात्मकता आहे, मुलांचा हट्टीपणा असेल, त्यांची जी काही चिडचिड होते ती सुद्धा त्यांची नष्ट होऊन जाईल. आणि पहा, काही दिवसातच मुलांमध्ये तुम्हाला बदल झालेला जाणवेल. तर बघा, जर तुमची मुलं बाहेरगावी असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून ओवाळून घ्यायचा. तर पहा, तुमची मुलं जर बाहेरगावी आहेत, मग तुम्हाला हे जे पाणी आहे अंघोळीचं पाण्यामध्ये टाकता येणार नाही. ते पाणी तुम्हाला एखाद्या झाडाला घालून द्यावे लागेल. तर पहा, असा हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करावा. जर आईला काही प्रॉब्लेम्स असतील तर हा उपाय घरातल्या कुणीही केला तरी चालेल, वडिलांनी केला किंवा मुलांनी स्वतः केला तरी चालेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.